पुढच्या अर्ध्या तासात राज्यासह देश-विदेशातील बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। राज्यात पुढचे 4 दिवस धुवाधार पाऊस बरसणार असल्याचा अलर्ट हवामान विभागाने दिलाय। यामध्ये मुंबईसह कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। सोबतच विदर्भातल्या काही जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आलाय। रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपलाय। महाड, पोलादपूर, माणगाव, रोहा, कोलाड आणि तळा या तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे पाणी साचलेलं आहे आणि जनजीवन विस्कळीत झालंय। दरम्यान हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। गड नदी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणातून सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली। मुसळधार पावसामुळे गड नदीला पूर येऊन कोंडिवरे, कळंबुशी, कासे या भागातील शेती जी आहे ती पाण्याखाली गेली आहे, तर माचखन बाजारपेठेत जवळपास कमरेभर पाणी शिरल्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। त्यामुळे धरणाच्या खालच्या बाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे भूस्खलन होण्याच्या घटना घडतायत। त्याच पार्श्वभूमीवर एनडीआरएफने स्थानिक प्रशासनासह चिपळूणमधील पेढेगाव गावातील भूस्खलन प्रवण क्षेत्रांची पाहणी केली आणि स्थानिकांनी माहिती दिली। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून वाहणारी चूलबंद नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाली आहे। जिल्ह्यात पावसाने अद्याप जोर पकडलेला नाहीये, पण चूलबंद नदीच्या पाण्यात मात्र वाढ झाली। त्यामुळे प्रशासनाने नदीकाठावरील गावाला सतर्कतेचा इशारा दिलाय। गेले 3 दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने राजापूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। तालुक्यातील अर्जुना नदीसह अन्य नद्यांना पूर आलाय, तर पूर्व तालुक्यातील अर्जुना प्रकल्पाचा उजवा कालवा फुटल्याने आजूबाजूच्या भातशेतीचं मोठं नुकसान झालंय, तर बाजारपेठेतही पाणी शिरलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जोरदार पाऊस कोसळतोय। जगबुडी, वाशिष्ठी, कोदिवली, मुचकुंडी या महत्त्वाच्या नद्यांनी इशारा पातळी गाठलेली आहे। त्यामुळे हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलाय, तर धोकादायक भागातील अनेक कुटुंबियांचं स्थलांतर करण्यात आलंय। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 30 फूट 8 इंचावरती पोहोचली आहे। पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने 24 बंधारे पाण्याखाली गेले। त्यामुळे एनडीआरएफची टीम पंचगंगा नदीची पाहणी करण्यासाठी शिवाजी पुलावर पोहोचली। पिंपरीमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावलेली दिसली, मात्र शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस न झाल्याने पिंपरी चिंचवडकरांवरती पाणी कपातीचं संकट कायम आहे। मागच्या 2 दिवसांपासून पवनाच्या धरण क्षेत्रातील पाणी साठ्यामध्ये केवळ 2% वाढ झाली आहे। अमरावतीमध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांनी तातडीने पाहणी दौरा केलाय। अमरावतीच्या तिवसालगत असलेल्या पिंगळाई नदीला पूर आलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचंही प्रचंड नुकसान झालंय, तर अनेक जणांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांना बेघर होण्याची वेळ आली आहे। नांदेडमध्ये झालेल्या अर्ध्या तासांच्या पावसाने नांदेडकरांची चांगलीच दाणादाण उडाली, तर रस्तेही जलमय झाल्याचं चित्र होतं। पाण्यामधूनच नांदेडकरांना आपली वाट काढावी लागली। यवतमाळच्या उमरखेड परिसरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे पुलावरती पाणी साचलंय। पैनगंगा नदीच्या पुलावरती हे पाणी आलंय। पुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचंही साम्राज्य आढळून आलंय, त्यामुळे इथले चालकही जीव धोक्यात घालून वाहन हाकताना दिसतायत। गोंदिया जिल्ह्यामध्ये तब्बल 96 गावांना पुराचा धोका असल्याचं समोर आलंय। त्यामुळे अतिवृष्टीने जिल्ह्यामध्ये हानी होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झालंय। आपत्ती व्यवस्थापनाच्या काही तुकड्यांच्या माध्यमातून जनजागृतीचा कार्यक्रम देखील जिल्ह्यामध्ये घेतला जातोय। चाळीसगावमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। शहरातील गोपाळपुरा भागात लोकांच्या घरामध्ये गटाराचं पाणी शिरलंय, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस पडत असून रात्रीपासून सोनखास आणि वाशिमसह अनेक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला। अशातच जिल्ह्यातील 3 मोठे आणि 135 लघु प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे, त्यामुळे नागरिक दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत।
गेल्या 3 दिवसांपासून चंद्रपुरात हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। जून महिना कोरडा गेल्यानंतर आता पाऊस बरसत असल्याने बळीराजा आनंदात आहे। सोयाबीन, कापूस आणि धानाच्या पिकाला यामुळे संजीवनी मिळणार आहे। तर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 10%च पाऊस नोंदवला गेलाय। त्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये ओढवलेलं पाणी संकट आगामी काळात दूर होण्याची चिन्ह आहेत। पनवेल, पेण आणि उरण तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे। कालपासून सुरू झालेला पाऊस अजूनही बरसतोय। त्यामुळे तिन्ही तालुक्यातील भातशेती पाण्याखाली गेली आहे। तर पूरस्थिती उद्भवल्याची शक्यता देखील दिसते। पुढील 48 तास पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलाय। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुंबईत सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। मात्र आज मुंबईत कुठेही पाणी साचलेलं नाहीये। मात्र येणारे 4 दिवस मुंबईत ऑरेंज अलर्ट इशारा हवामान विभागाने दिलाय। मुंबईत पावसाची संततधार कायम आहे। काल झालेल्या मुसळधार पावसानंतर आजही हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। सखल भागात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे। मुंबईतील पवई तलाव काल पूर्ण भरून वाहू लागलाय। 545 कोटी लिटर एवढी जलसंधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचं पाणी हे प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरलं जातं। मुंबईत गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागलाय अशी माहिती महापालिकेच्या जल अभियंता खात्याने दिली आहे। तब्बल 12 वर्ष लोटली, मात्र अजूनही मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती जैसे थेच आहे। पळसपे ते इंदापूर महामार्गाची तर पहिल्याच पावसात चाळण झाली। इंदापूर ते सिंधुदुर्ग या दुसऱ्या टप्प्यात 100% काम पूर्ण झाली आहेत, पण डायव्हर्जनची कामं न झाल्यानं अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। वसई विरार पालिकेनं पाणी उपस्यासाठी ठेकेदार नेमला असून त्याकडे दुर्लक्ष होत आहे। नालासोपारा सेंट्रल पार्क इथं पाणी साचलं असून तिथलं पाणी उपसा यंत्रणा बसवल्यापासूनच बंद आहे। त्यामुळे पालिका प्रशासन झोपेत असल्याचं निदर्शनास येत आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पावसाचा मुक्काम कायम आहे। 7 तलावांमधील जलसाठा 14% पोहोचलाय। तलावांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जलसाठ्यात वाढ होईल असा विश्वास पालिकेतील जल अभियंता विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। तलावात 2,14,169 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होता। घरगुती सिलेंडरच्या किमतीत वाढ झालेली आहे। 50 रुपयांनी ही वाढ झाली आहे। सिलेंडर आता 1053 रुपयाला मिळणार आहे। त्यामुळे पुन्हा गृहिणींचं बजेट कोलमडतंय। गुलाबराव पाटील बंडखोरीनंतर आपल्या मतदारसंघात परतले। त्यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष आमचाच असल्याचा पुनरुच्चार केलाय। शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात येणार असून 4 खासदारांना आपण स्वतःच भेटलो असल्याचा दावा त्यांनी केलाय। शिवसेना पक्ष पुन्हा नव्या ताकदीने उभा करण्यासाठी आम्ही बाहेर पडल्याचंही ते म्हणाले। शिंदे गट शिवसेना म्हणून काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच कुणीही ठाकरे परिवारावर टीका करणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय। शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंनी सर्व महिला जिल्हा प्रमुखांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे सेनेतील आमदारांवरती टीकेचे बाण सोडलेत। 25 वर्ष जे मित्र होते ते कट्टर शत्रू झाले असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली। ज्यांच्या भरवशावर होतो त्यांनी दगा दिल्याचं यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। एका बाजूला गद्दारांच्या डोळ्यातील विकृत हसू असून दुसरीकडे शिवसैनिकांच्याच डोळ्यात अश्रू असल्याचं त्यांनी म्हटलंय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलंय। रिक्षाच्या स्पीड पुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे। कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। सांगोल्यामधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचं त्यांच्या चिकमहूद या गावी जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला। फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि हलगीच्या तालावर कार्यकर्त्यांनी स्वागत केलं। पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळेगुरव परिसरात एका चिमुकल्याच्या अंगावर मोठी लोखंडी मशीन पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। नीता फॅब्रिकेशन शॉपमध्ये ही दुर्दैवी घटना घडली। दुर्दैवी घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। शॉप मालकानं मशीन योग्य पद्धतीने इन्स्टॉल न केल्यानं ही दुर्दैवी घटना घडली। त्यामुळे पोलिसांनी शॉप मालकाला ताब्यात घेतलंय।
पनवेलमध्ये एका शाळेच्या बसला आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र यावेळी बसमध्ये विद्यार्थी नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. पिंपरी चिंचवडमध्ये वीज चोरीचा प्रकार उघडकीस आला. एका बांधकाम व्यावसायिकानं रिमोट कंट्रोलच्या सहाय्यानं विजेच्या मीटरमध्ये फेरफार करत तब्बल 2,04,000 युनिटची म्हणजे सुमारे 98 लाख रुपयांच्या विजेची चोरी केली आहे. दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या आषाढी यात्रेमध्ये येणाऱ्या कर्नाटक, कोकण, विदर्भ, मराठवाडा या परिसरातील भाविकांकडून मोठ्या प्रमाणावरती घोंगडीची खरेदी केली जाते. त्यासाठी पंढरपुरात असणाऱ्या घोंगडे गल्लीतील अनेक दुकानं घोंगडीनं सज्ज होताना दिसतात. हातानं तयार होणारी घोंगडी, मशीनच्या माध्यमातून तयार होणारी घोंगडी, जान, कोकणी आणि पावसाळ्यामध्ये वापरली जाणारी अनोख्या पद्धतीची गंजी केलेली घोंगडी अशा विविध घोंगड्यांच्या प्रकाराची विक्री या परिसरामध्ये होताना दिसते. गेल्या 2 वर्षात संपूर्ण पंढरपुरातील घोंगडीची बाजारपेठ कोरोनामुळे ठप्प होती. मात्र आता यंदाच्या आषाढी वारीमध्ये येथील व्यापाऱ्यांना घोंगड्या विक्रीची चांगल्या पद्धतीने उलाढाल होईल अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रात आषाढी एकादशी निमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे. वारकऱ्यांच्या पायी दिंड्या सध्या पंढरपूरच्या दिशेने चालतायत. वारी आणि दिंडीचा अनुभव चिमुकल्यांना घेता यावा यासाठी बीड जिल्ह्यातील धानोरा येथील जिल्हा परिषद शाळेनं चिमुकल्यांच्या दिंडीचा उपक्रम राबवला. या दिंडीनं पालकांसह ग्रामस्थ भारावून गेले. शाळेपासून सुरू झालेली दिंडी गावातील मंदिरापर्यंत पोहोचली आणि दिंडीच्या अग्रभागी विठ्ठल रखुमाईचं रूप बालकांनी साकारलं होतं. चिमुकल्यांनी डोक्यावर तुळस घेतली होती. टाळ आणि गजरात अभंग गात या चिमुकल्यांची दिंडी मंदिरात पोहोचली आणि यावेळी विद्यार्थिनी आणि महिलांनी फुगडी खेळून दिंडीचा आनंद द्विगुणित केला. आषाढीला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पिंपरी चिंचवडच्या वल्लभनगर बस स्थानक आणि स्वारगेट बस स्थानकामधून 250हून अधिक बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. सकाळी 11 वाजता बैठकीला सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. भारतीय रेल्वेनं गणेशोत्सवासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं 214 गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. लष्करात सरकारच्या नवीन भरती योजना अग्निपथ बद्दल तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आहे. योजना सुरू झाल्यापासून नौदलाकडे तरुणींचे तब्बल 10,000 पेक्षा अधिक अर्ज आलेत. विशेष म्हणजे गरज लागल्यास या तरुणींना युद्धनौकांवरही तैनात केलं जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कैद्यांना शिक्षेत विशेष सवलत देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. चांगली वर्तणूक, निम्म्याहून अधिक शिक्षा भोगलेल्या 50च्या महिला तृतीयपंथी कैद्यांच्या शिक्षेत टप्प्याटप्प्यानं कपात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 60 उलटलेल्या पुरुष आणि दिव्यांग कैद्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल असं गृह मंत्रालयानं सांगितलंय. कोइंबतूरमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कोइंबतूरमधील कोवई कुत्रालम धबधब्यावरती पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूयात. ब्रिटनचे बोरिस जॉन्सन सरकार सध्या अडचणीत सापडलाय. ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी आरोग्यमंत्री साजिद जावेद यांनी राजीनामा दिलाय. सुनक यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पत्र लिहून राजीनामा दिलाय. ऋषी सुनक यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहायच्या तेव्हा कुठेही जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. K-52 लढाऊ हेलिकॉप्टर एका ठिकाणाहून टेक ऑफ करत असल्याचा व्हिडिओ संरक्षण मंत्रालयानं यासाठी जारी केला होता. रशियन मालकीची सुपरयॉट गुरुवारी अमेरिकेचा ध्वज फडकवत होनोलुलू बंदरात पोहोचली तेव्हाची दृश्ये. जहाज घेण्यासाठीची कायदेशीर लढाई अमेरिकेनं फिजीमध्ये $325 दशलक्ष जिंकली आणि हे जहाज ताबडतोब हवाईकडे रवाना करण्यात आलं. रशियन बिलिनियर सुलेमान केरिमोव्ह यांनी गेल्या वर्षी विविध शेल कंपन्यांद्वारे केमॉन या आयलंड ध्वज असलेल्या
हे जहाज गुप्तपणे विकत घेतल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला होता. युक्रेनमधलं युद्ध संपवण्यासाठी रशियावर दबाव आणला जात होता आणि दबाव आणण्यासाठीच्या प्रयत्नात मार्चमध्ये रशियाच्या धनाढ्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आणि त्यात हे जहाज टास्क फोर्स कॅप्चरच्या रडारवर होतं. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की हे दैनंदिन संवाद साधतात आणि युक्रेनच्या काही भागात जनजीवन जरी पूर्वपदावर येत असलं तरी लोकांनी युद्धस्थिती न विसरता त्याचं भान कायम राखावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. अनेक घरांमध्ये सध्या विश्रांती म्हणजे जरी शांत वाटत असलं काही भागात तरी युद्ध युक्रेनमधलं संपलेलं नाही याची आठवणही त्यांनी नागरिकांना करून दिली. झेलेन्स्कींनी लुगानोमधल्या आगामी युक्रेन रिकव्हरी कॉन्फरन्सबद्दल देखील याविषयीची माहिती दिली. युक्रेनच्या पुनर्उभारणीसाठी कशा रीतीनं प्रयत्न केले जात आहेत याविषयीची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. दक्षिण युक्रेनमधल्या 9 मजली आणि 160 जणांचं जिथे वास्तव्य होतं अशा निवासी इमारतीवर क्षेपणास्त्र मारा करण्यात आला आणि त्याच्यामुळे अनेक जणांचे मृत्यू तिथे झाल्याची माहिती कळते. बचाव पथकांकडून अडकलेल्या लोकांचा त्यानंतर शोध घेण्यात आला. शुक्रवारी पहाटे 1च्या सुमारास सेव्हरिका नावाच्या किनारपट्टीवरच्या एक छोट्या शहरात क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला आणि त्यानंतर इथे आग लागली. स्फोट झाला तेव्हा या धक्क्यानं इथे सगळे दरवाजे आणि खिडक्या उघडले गेले होते. गॅस टाक्यांचा देखील स्फोट झाल्याची माहिती इथल्या रहिवाशांनी दिलेली आहे. युक्रेनमधल्या एका किनारपट्टीच्या शहरालगत हल्ला झालेल्या इमारतीतल्या रहिवाशांनी त्यांच्या घरांबद्दल ज्या पद्धतीनं क्षेपणास्त्र हल्ले झाले त्याबद्दल अनेक प्रश्नही उपस्थित केलेत. लष्करी कर्मचारी इथे का नव्हते, कोणतीही लष्करी उपकरणं का नव्हती असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. यावेळेला लहान मुलांसह अनेक जण गंभीर जखमी झालेत आणि त्यांना अतिदक्षता विभागातही दाखल करण्यात आलेलं आहे. एकाच कुटुंबातल्या 4 सदस्यांचा बळींमध्ये समावेश असल्याची माहिती झेलेन्स्कींनी त्यानंतर दिली. इतरही बातमी आपण बघतोय. म्यानमारच्या अधिकाऱ्यांनी इथल्या ज्या पद्धतीनं मादक द्रव्यांचा वापर होतोय, गैरवापर होतोय आणि अवैध तस्करी केली जाते याविषयी माहिती दिली आणि देशभरात 642 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त किमतीचे अवैध अंमली पदार्थ जाळण्यात आले अशी माहिती यावेळी देण्यात आली. हेरोईन, कॅनॅबिस, त्याचबरोबर मेथेफेंटामाइन आणि केटामाइन यासारखी जप्त केलेली औषधं, त्याचबरोबर सिंथेटिक ड्रग्ज उत्पादनासाठी वापरली जाणारी रसायनं जप्त करण्यात आली होती आणि ती देखील अलांगथायर टाउनशिपमध्ये अशा पद्धतीनं नष्ट करण्यात आली. मंडाले आणि तोंगगी इथे पदार्थ अशा पद्धतीनं जाळून टाकण्यात आले. म्यानमार हा अंमली पदार्थांच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक मानला जातो आणि ज्यापैकी मोठ्या प्रमाणात हे उत्पादन लष्करी सरकारच्या नियंत्रणाबाहेरच्या सीमावर्ती प्रदेशांमध्ये होतं आणि त्यावरच ही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. लिस्बन प्राईड परेडमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते आणि इथे लिस्बनमध्ये पारंपरिक प्राईड परेड झाली ज्यात कोरोनाची साथ होती 2 वर्ष आणि त्याच्यामुळे ही परेड पार पडू शकली नव्हती. पण समलैंगिकांच्या हक्कांसाठी या जमावानं आपला पाठिंबा दर्शवलेला आहे. जून 2010 मध्ये समलैंगिक विवाहाला इथे मान्यता मिळालेली असली तरी इथे ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. क्रीडा आणि सिनेविश्वातील घडामोडी पाहूयात थोडक्यात. एजबॅस्टर्स टेस्ट मॅचमध्ये यजमान इंग्लंडनं 7 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानंतर इंग्लंडनं मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. इंग्लंडच्या विजयामुळे 15 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये टेस्ट सिरीज जिंकण्याचं भारताचं स्वप्न हे अपूर्ण राहिलंय. जो रूटनं नाबाद 142 आणि जॉनी बेअरस्टोननं नाबाद 114 रन्स केल्यानं भारताच्या हातातोंडाशी आलेला विजय हिसकावला गेला. गतविजेत्या नोवाक जोकोविचचं 2 सेटच्या पिछाडीनंतर दमदार पुनरागमन करताना यानिक सिन्नरवर सरशी साधत 11व्यांदा विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्यांनी प्रवेश केला. तसंच स्पेनच्या 22 ग्रँड स्लॅम विजेत्या राफेल नदाल आणि अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झलाही आगेकूच करण्यात यश आलं. महिलांमध्ये 119ची विजेती सिमोना हालेप आणि महिलांमध्ये 2019ची विजेती सिमोना हालेप आणि अमेरिकेच्या अमांडानं उपांत्यपूर्व फेरी गाठली. कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं मिस इंडिया 2022 हा किताब नुकताच पटकावलेला आहे. सिनीनं नुकतंच एका मुलाखतीत बॉलिवूडमध्ये चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसंच बॉलिवूडचा किंग शाहरुख खान सोबत काम करण्याची इच्छा सिनीनं व्यक्त केली आहे. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा आगामी बवाल सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जान्हवी आणि वरुणनं ॲम्स्टरडॅममधील या सिनेमाचं शूटिंग हे पूर्ण केलं असून आता ते पोलंडसाठी रवाना झालेत. जान्हवीनं फोटो शेअर करत या संदर्भात माहिती दिली आहे. वरुण आणि जान्हवीचा हा पहिला एकत्र सिनेमा असल्यानं त्यांच्या चाहत्यांना या सिनेमाची प्रतीक्षा आहे.
आगामी एकदा काय झालं या मराठी सिनेमाच्या शूटिंग दरम्यान प्लास्टिक बाटली वापरण्यावरती बंदी घालण्यात आली आहे. सेटवरील फोटो सोशल मीडियावरती शेअर करत त्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे या टीमचं कौतुक केलं जात आहे. काली ही डॉक्युमेंटरी वादग्रस्त पोस्टरमुळे चर्चेत आली आहे. याच्या निर्मात्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नेटकरी करतायत. मंगळवारी उत्तर प्रदेशमध्ये निर्माते लीना यांनी अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर लखनौच्या हरजतगंजमध्येही त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टच्या डार्लिंग्स या चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज झालाय. हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवरती रिलीज होणार आहे. या चित्रपटात आलियासोबतच शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आलियानं डार्लिंग चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावरती शेअर केलाय. दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीच्या गॉडफादर सिनेमातून बॉलिवूड स्टार सलमान खान दाक्षिणात्य सिनेमात पदार्पण करणार आहे. या सिनेमाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला. यात सलमानचा लुक समोर आलेला नाही, मात्र चिरंजीवीचा स्टायलिश लुक पाहायला मिळतोय.